छत्रपती शिवरायांचा आदर्श जर आपल्या आयुष्यामध्ये मिळवायचा असेल तर छत्रपती शिवरायांचे आपण मावळे आहोत, सक्रिय मावळे होण्याचा प्रयत्न करू. तर नमस्कार फॅमिली, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचाच स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर हा आहे आपला न्यू व्लॉग आणि व्लॉगच्या सुरुवातीलाच सर्वांना जय शिवराय. तर हा व्लॉग आहे आपल्या 351व्या शिवराज्याभिषेक सोहळा जो रायगडला झाला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, अर्थातच आपल्या इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे 20 जूनला, आणि जो पुढच्या वर्षी येणार आहे 9 जूनला. तर सर्वांना माहितीच असेल की महाराजांचा राज्याभिषेक जेव्हा झाला ती तारीख 6 जून. तर ती 6 जून बेसिकली सर्वांनाच माहिती आहे आणि आपण तीच फॉलो करतो. बट नाही आहे, आपले सणवार आपल्या संस्कृतीप्रमाणे आपल्या धर्माप्रमाणे हे सर्व तिथीप्रमाणे झालं पाहिजे. तसंच महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा हा दरवर्षी तिथीप्रमाणे म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला श्रीमान रायगडावरती होतं. तर आम्ही दरवर्षी आवर्जून जातोच. जर आपला कोविडचा वर्ष सोडला तर 2014 पासून आम्ही सुरुवात केली जायला. म्हणजे तेव्हा आम्हाला समजलं असं, कारण का आमच्या पण लक्षात होतं की 6 जूनलाच. तर त्यानंतर आम्ही जायला सुरुवात केलं आणि मग कुठलाही वर्ष चुकला नाही की दरवर्षी आम्ही आवर्जून जातोच. आमचे मित्र आहेत सोबत, सर्व असतात. बट गेल्या वर्षी आणि यावर्षीसुद्धा कोणाला यायला नाही जमलं, बट मी आणि निहाल, मित्र काय भाऊचा आहे माझा तो समजा, तर आम्ही दोघेच गेलो होतो गेल्या वर्षीसुद्धा आणि यावर्षीसुद्धा. तर तिथले काही क्षण मी माझ्या कॅमेरामध्ये आपल्या गोप्रोमध्ये कॅप्चर केलेले आहेत. आणि मला तिथे व्लॉग स्टार्ट करायला नाही भेटला कारण का खूप खूप पाऊस होता. आणि जेव्हा आम्ही चढायला सुरुवात केली गडावरती तर मग तेव्हा पण अंधार होता भरपूर, कारण का आम्ही 3:30 वाजता सकाळी सुरुवात केली ट्रेक करायला नाणे दरवाजापासून. तर ते तुम्ही बघालच व्लॉगमध्ये पूर्ण. बट व्लॉगचा स्टार्ट करायचा राहिला होता माझ्याकडून आणि म्हणून थोडा हा व्लॉग लेट झाला, नाहीतर व्लॉग लवकरच आला असता. तर संपूर्ण व्लॉग नक्की बघा. मी जे जे महत्त्वाचे क्षण होते ते कॅप्चर करायला ट्राय केलेत. आणि श्रीमान रायगडावरती भरपूर व्लॉग्स यूट्यूबवरती अवेलेबल आहेत आणि सर्वच खूप चांगले आहेत. प्रत्येकाने प्रत्येकाच्या अँगलने व्ह्यूज कॅप्चर केलेत अथवा तिथली काही हिस्ट्री. तर मी अशी काय एवढी हिस्ट्री अजून रायगडाबद्दल जेवढं वाचू तेवढं कमीच आहे. रोज रोज एक नवीन इतिहास आपल्यासमोर येतच असतो रायगडाबद्दल. तर हे फक्त राज्याभिषेकचे काही क्षण ते मी कॅमेरामध्ये टिपलेत. तर तेवढंच आहे माझं. जेव्हा आम्ही रायगड जसा नाणे दरवाजावरून ट्रेक करायला स्टार्ट केला तो, आणि मग डिरेक्टली आम्ही गडावर पोचलो, तिथले काही व्हिज्युअल्स आहेत. आणि कारण मला येताना नाही कॅप्चर करायला भेटला आणि भरपूर तसं बोललं पाऊस भरपूरच होता तिथे. तर मग व्लॉग नक्की बघा. आणि जसं तिथे रायगडावरती पोचल्यावरती तिथला जो वातावरण असते राज्याभिषेकाचा 6 जूनला पण तेवढाच असते, बट तिथीप्रमाणेला जो काही आहे तो क्षण बघून नक्कीच तुमच्या अंगावर काटा येईल एवढं नक्की. कारण का आम्ही दरवर्षी जातो, ती दरवर्षी एक ओढच लागते. जशी आपली पंढरपूरची आषाढी वारी तशीच रायगड वारी ही खेचून नेते. तो क्षण आला, ती तारीख आली, ती तिथे आली की आपोआपच ते वाईब्स चालू होतात की रायगडला जायचं आहे म्हणून. आणि महाराजांचे आशीर्वाद की दरवर्षी यायला पण भेटतं तिथे. भरपूर जण असे आहेत की मग त्यांना लास्ट मोमेंटला काही प्रॉब्लेम येतात किंवा काही प्रॉब्लेम होतो असा. बट माझ्या नशिबात फिजिकली आणि मित्रांच्या नशिबात तो क्षण आहे आणि महाराजांचा बोलवणं आहेच. तर व्लॉग नक्की बघा, नक्की तुम्हाला व्लॉग आवडेलच. आणि काही जे व्हिडिओज आहेत छोटे छोटे मी जसे कॅप्चर करून मर्ज केले, तर ऑडिओ माझा कम्प्लीट नाही आहे. तिथला जो वातावरण आहे मला तेच दाखवायचं आहे की जो गडावरचा वातावरण असतो, जे काही तिथले वाईब्स असतात ते व्लॉगमध्ये तुम्हाला दिसले पाहिजेत. आणि म्हणून मी काही बोललो नाही, फक्त शूट करत होतो. कारण का तिथे गेल्यावरती ॲक्च्युली आपण स्वर्गामध्ये आहोत असंच फील आहे. म्हणजे रायगड म्हणजे स्वर्गच. तर तिथे जाऊन प्रत्यक्षात तुम्हीही तो स्वर्ग काय आहे, जर भूतलावर कुठे स्वर्ग आहे तो रायगडावरच आहे. तर तो प्रत्येक अनुभवाच आणि प्रत्येक
मराठी माणसाला बोला किंवा प्रत्येक हिंदूला, हिंदुस्थानात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रायगड ह्या गडावरती किंवा महाराजांच्या दर्शनासाठी जायलाच पाहिजे. आणि तो बोलवणं येईलच प्रत्येकाच्या याच्यामध्ये, पण प्रत्येकाने प्रणसुद्धा केला पाहिजे की मी जाईनच. तर जशी आपण वारी करतो आषाढीची भरपूर लोकांना क्रेज असते आणि जायलाच पाहिजे आपण, तसंच रायगड आहे. रायगडची वारी एकदा नक्की करा. तर पुढच्या वर्षी 9 जून 2025ला आपल्या तारखेप्रमाणे, इंग्लिश कॅलेंडरच्या तारखेप्रमाणे 9 जूनला येतं. तर तेव्हा नक्की ट्राय करा. मी त्याच्या आधीसुद्धा एक व्लॉग बनवीन, कारण का आमचा यावेळी प्लॅन चालला आहे की आधीच प्रिपेअर करायचा, आधीच सर्वांना सांगायचं. आणि जसं आपल्या गावा ठिकाणचे, जसे मला माझ्या ऑफिसचे कलिग्स, त्यांनी ग्रुप आहे तिथला की ते दरवर्षी जातात, तर ते मला लगातार हे 3-4 वर्ष भेटतातच. आधी माझी ओळख होती, पण जिथपासून आमची ओळख झाली ऑफिसमध्ये, तर मग तेही नेहमी तिथे असतात. आणि त्यांच्या ग्रुपमध्ये 2-4 लोक वाढलेलीच असतात दरवेळी, कारण का तो एक्सपिरियन्स तसा आहे. तर आम्ही सुद्धा ट्राय करू यावेळी. जी यंग जनरेशन आहे, जी ज्यांना माहिती नाही आहे आणि त्यांना क्रेज आहे, तर त्यांना आपली संस्कृती ही दाखवायची आणि रायगडला प्रत्येकाला न्यायचं असा माझा तरी विचार आहे आणि प्रामाणिक विचार आहे. तर ते मी माझ्याकडनं जेवढा होईल तेवढा मी ट्राय करीनच. तर ते क्षण मी व्लॉगमध्ये कॅप्चर केले, तर नक्की बघा, शेवटपर्यंत व्लॉग बघा. जास्त लेंदी नाही आहे, कारण का ते क्षण मोजकेच होते. आणि आणखी सांगायचं म्हणजे यावर्षी, गेल्या वर्षी आणि यावर्षीसुद्धा आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब गडावरती आले होते राज्याभिषेकाला. तर त्यांच्या समोर त्यांचं स्वागत आपल्या धारकऱ्यांनी केला, म्हणजे विशालगड मुक्तीसंग्राम. कारण का सर्वांना माहितीच असेल, विशालगडावरती अतिक्रमण झालेलं आहे, परकीय अतिक्रमण झालेलं आहे. आणि तो लवकरच आता धारकरी आपण सर्व मिळून तो अतिक्रमण हटवायचा आहे, उद्ध्वस्त करायचा आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा शब्द दिलेलाच आहे. मुख्यमंत्र्यांच्यावरती विश्वास आहेच, पण आपण धारकरी, आपण हिंदू, आपण महाराजांचे गड हे वाचवलेच पाहिजे, त्याचं संवर्धन केलंच पाहिजे. कारण का आपण आज जे काय आहोत ते महाराजांमुळेच आहोत. तर त्याच्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संभाजी भिडे गुरुजी यांच्या वतीने पण आता एक वारी आहेच, जी पुण्यावर निघणार आहे विशालगडापर्यंत. तर आमचा सुद्धा प्रयत्न चालला आहे की तिथे जावं. आहेत माझे मित्र माझ्यासोबत, तर आमचं डिस्कशन चाललं आहे. जर तिथे गेलो तर तिथला सुद्धा व्लॉग असेल आणि तिथले क्षणसुद्धा मी कॅप्चर करीनच. बट सर्वांना एक हात जोडून विनंती आहे की मी माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला, तुम्ही बघत असाल 20 जून नंतर एक स्टेटस नेहमी ठेवतो, आई भवानी शक्ती दे, विशालगडाला मुक्ती दे. तर तो स्टेटस प्रत्येकाने ठेवा, मी इथे पण शेअर करीनच. तर का आपले गड वाचले पाहिजे, आणि विशालगडचं महत्त्व भरपूर आहे. तुम्ही यूट्यूबवर जरी सर्च करा, मी पण माझा एक व्लॉग शेअर लवकरच आता येणारच आहे. कारण का मलाही वाटते की जे काय थोडेसे क्षण आहेत ते शेअर करावे आणि लोकांना जागृत करावं. कारण कसं आहे, भरपूर गोष्टी माहिती नाहीत आणि त्यामुळे मग आपण आपलं योगदान नाही देऊ शकत. इव्हन मला बोला तर आपला पण आधी नव्हता माहिती की एवढा विशालगडावर हे सर्व अतिक्रमण चाललं आहे, ऐकून होतो. तसंच आहे मलंगडावर सुद्धा भरपूर अतिक्रमण झालं आहे, परकीय आक्रमण झालं आहे आणि बोला तर इस्लामिक अतिक्रमण झालेलं आहे. तर विशालगड हे तुम्ही टाकून बघा गुगलवरती, पण तुमच्यासमोर भरपूर फोटो येतील आणि ते तुमच्या डोळ्यात खुपतील. जर खरोखर महाराजांना मानत असाल तर तुमच्या डोळ्यात ते फोटोज, ते व्हिडिओज बघून नक्कीच तुम्हाला दुःख होईल की गडांवर हे काय चाललं आहे. का तर आपण दुर्लक्ष केलं, सरकारने दुर्लक्ष केलं. पण आता नाही, आता सहन नाही करायचं. तर एवढंच सांगतो की व्लॉग कंप्लीट बघा. हा आपला व्लॉग स्पेशली आहे शिवराज्याभिषेक दिनाचा. तर व्लॉग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, जर नवीन असाल तर आपल्या व्लॉगला लाईक करा. आणि अशाच नवीन व्लॉग जसे येतील त्यांना सर्वांना तुमचा प्रेम, तुमचा सपोर्ट राहू द्या. भले थोडेसे व्लॉग लेंदी असतील, बट थोडा वेळ काढा. कारण का माझ्याकडनं जेन्युइन प्रयत्न चालले आहेत आणि प्रामाणिक प्रयत्न चालले आहेत की जो काही इतिहास आपल्या जनरेशनपर्यंत किंवा आपल्यापर्यंत नाही पोहोचला आणि जो मला माझ्याकडं पोचतो आहे, जे मी पेजेस फॉलो करतो आहे, की ज्या आता आपल्या सनातनी पेजेस आहेत किंवा सनातनी संस्था आहेत त्यांच्यामार्फत किंवा त्यांच्या थ्रू जो काही चांगलं ज्ञान जो आपल्यापासून लपवलं गेलं आहे तो भेटतो आहे, तो आपल्या व्लॉग्समधून समोर येत राहू. बाकी माझे प्रयत्न चालू आहेत.
आशीर्वाद करतो. लाईक कराल, कमेंट कराल, शेअर कराल आणि चॅनल सबस्क्राईब कराल. बट माझे प्रयत्न चालूच असणार. तर भेटूया आता. मी व्लॉग इथून कंटिन्यू करीनच. तर पुढच्या व्लॉगमध्ये नक्कीच. धन्यवाद आणि जय शिवराय. विशाळगडावरती असलेलं अनधिकृत अतिक्रमण पाडलं गेलंच पाहिजे. त्यासोबतच ज्या ठिकाणी राज्य पुरातत्व विभागाचे किल्ले केंद्र छत्रपती शिवराय उभे राहिले, आज छत्रपती शिवरायांचे गड किल्ले हे अनधिकृत अतिक्रमणापासून मुक्त झालंच पाहिजे ना. छत्रपती शिवाजी महाराज की. त्यामुळे आपल्या सर्वांना आव्हान आहे की आपण जेवढ्या संख्येने इथं आलो तेवढ्या संख्येने विशाळगड तुम्हाला साथ देतो. तुम्हाला युट्यूबवरती सुद्धा यावं लागेल. येणार ना. त्यामुळे विशाळगडाला मुक्त केल्याशिवाय आपणा सर्वांनी थांबू नये. आम्हाला उरणची गँग भेटली आमच्या आणि हे सर्वांना ओळखीत दोन माणसं असतीलच. आपले रील स्टार उरणचे मंगेश. तर या दादाला, आपल्या मंगेश दादाला लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा दादाला. आणि माझं पण चॅनल आहे, मी जयेश ठाकूर म्हणून. आणि आपल्या रितेश लांडे त्याचा पण चॅनल आहे, त्याला पण सबस्क्राईब करा आणि माझ्याला पण सपोर्ट करा. तर चला, जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय.
समक्ष येऊ नये ही नम्र विनंती आहे. कृपया व्यासपीठावर कोणीही येऊ नये. पालखीचा शिवतांडव कवी भूषण म्हटला. त्याचा अर्थ काय माहिती का? शिवाजी राजा तुझ्या पराक्रमानं पृथ्वी प्लेनच्या मुक्त झाली आणि जिथे बघावं तिथं तुझं भगवं निशाण बघायला मिळतंय. किले खंड खंड ते प्रचंड काल बंद वीर बंद ब्रह्म विद्या बंद मिळाले हे त्याचे छंद बंद मिळकर रंच करू त्यांनी साधवा साध ठेवणार आहे. अरे भूषण भगत शेवटचे शब्द इतके महत्वाचे. भूषण भगत नवखंड वही मंडल में अरे जहां जहां दिखे वहां शिवा के निशान है, वहां शिवा के निशान है. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. शिवाजी महाराजांच्या इतिहासातल्या अनेक कथा अनेक प्रसंग जे धर्माचे रक्षण करणारे असतील, राष्ट्राचं रक्षण करणारे असतील आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देखील आपल्याला मदत करताय. मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे असं चेष्टा करणारे लोक त्यांची थोबाडा बंद करण्याचं काम प्रधानमंत्री महोदयांनी केलं. उद्घाटन भी कर दिया. जय श्रीराम म्हणून आपण नारा देतो. 500 वर्षापासून सगळ्यांचं स्वप्न होतं की अयोध्येत राम मंदिर झालं पाहिजे होतं, पण ते करण्याचं धाडस बाळासाहेबांचं देखील स्वप्न होतं. खरं राम भक्तांचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचं काम त्यामुळे तुमचं निवेदन मी घेतलेलं आहे, तुमचं निवेदन मी स्वीकारलेलं आहे आणि तुम्हाला मी